want more? Okay, let's eat. जर पण संपलंय सो नाईट क्रीम मध्ये घेतले मी ओलेचं हे रेटनॉल 24. सो लायब्ररी एवढ्या जवळ आहे मित्रांनो की बोलता बोलता आपण पोहोचलो सुद्धा लायब्ररीमध्ये. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अ चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सर्व मजेत आहात. आम्ही एकदम मस्त मजेत आहोत. तर आज आहे रविवारची सकाळ मित्रांनो. आता वाजलेत 11, बरोबर 11 वाजलेले आहेत. आणि आजचं वातावरण जर तुम्हाला सांगू तर आज बाहेर खूप पाऊस पडतोय. सो आज मी विचार केलाय की ब्रेकफास्ट न करता डायरेक्ट ब्रंचची तयारी करूया. आणि ब्रंचमध्ये मी करते इडली आणि सांबार. सो सांबारसाठी मी व्हेजिटेबल्स जेवढे आहेत ते सगळं कट करून ठेवलेले आहे. सो तुम्ही बघू शकता इडली पण भांड्यामध्ये स्टीम होते कारण की मी रेडी मिक्स आणलं होतं जसं की तुम्ही बघितलं लास्ट व्लॉगमध्ये. सो त्याला फक्त सोक व्हायला 10-15 मिनिट्सच लागतात. तर मग मी इडली लावलेली आहे एका साईडला. आता पटकन सांबारची तयारी करूया आणि ब्रंच एन्जॉय करूया. की जसं की मी तुम्हाला सांगितलं आज रविवार आहे तर आम्ही उशिरा उठलो आज थोडं. तर म्हटलं एकदा उठलोय आता तर पहिला फ्रेश होऊन घेऊया आणि नंतर मग जेवणाला लागूया. सो मग मी जेवणाची तयारी उठली आणि आंघोळ वगैरे करून घेतली आणि पटकन तयारी करून घेतली आणि आता ब्लॉगला सुरुवात करते. सो आता झालंय माझी तुरीची डाळ पण मी आंघोळ करेपर्यंत इथे लावून ठेवली होती. तर डाळ पण शिजलेली आहे माझी. व्हेजिटेबल्स पण कट झालेले आहेत. तर आता फक्त सांबारला तडका द्यायचा आहे. त्याच्या आधी मी हे थोडंसं लसूण ठेचून घेते. लसूणच्या पाकळ्या खूप मोठ्या असल्यामुळे मला थोडंसं कट करून घ्यावं लागेल आता याला, कारण की अदरवाईज मग खूप वेळ लागेल. जसं की मी तुम्हाला सांगितलं आज पाऊस पडतोय तर खूप आणि आभाळ पण आहे. तर वातावरण खूप डल आहे त्याच्यामुळे ना असं पॉझिटिव्ह वाटत नाही की काय करावं म्हणून. आणि म्हणून मग असं आळस येतोय आणि कंटाळा येतोय. पण म्हटलं ठीक आहे चला आता क्विक आता आपण इडली आणि सांबार बनवून घेऊया जेणेकरून आपला ब्रंच होऊन जाईल. जेवण बनवायची गरज नाहीये. आणि मग सांबार असलं की कसं सांबार राईस पण खाता येईल. सो मग फक्त राईस लावता येईल संध्याकाळच्या वेळेस जर सांबार उरला तर. तर आता तेल गरम झालेलं आहे सांबारसाठी. तर चला सांबारला तडका देऊया. त्याच्या आधी एकदा जरा इडली चेक करून घेते झालंय का. एकदम क्लीन आलंय. सो झाल्यात आपल्या इडल्या. तर पहिला इडली थंड करायला ठेवून देते आता. एकदम मस्त आणि छान असे टमटमीत फुगले आहेत इडल्या. खूप सुंदर झालेल्या आहेत. त्याला थोडंसं असं थंड झाल्याच्या नंतरच काढते मी. तर चला आता सांबार बनवून घेऊया पटकन. तर इथे तेल गरम झालेलं आहे आपलं व्यवस्थित सांबार बनवण्यासाठी. तर मी आता याच्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी याच्यात टाकणारे जो आपण ठेचून घेतलेलं लसूण होतं ते थोडंसं टाकलं आहे. आणि याला व्यवस्थित आपण परतून घेणार आहोत जोपर्यंत आपल्या लसणाचा असा रॉ स्मेल जात नाही तोपर्यंत. आणि हे व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये व्हेजिटेबल्स ॲड करणार आहोत. तर व्हेजिटेबल्समध्ये मी सगळ्यात आधी कॅरेट, दुधी हे ज्याला थोडंसं शिजायला वेळ लागेल त्या मी आधी टाकून घेणार आहे. आणि जेव्हा या भाज्या थोड्याशा शिजून होतील त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ॲड करणार आहे कांदा आणि टोमॅटो. सो टोमॅटो पण आपल्याला जास्त शिजवायचा नाही आहे, फक्त परतून घ्यायचं आहे 2 मिनिटासाठी. आणि मग त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये आणि बाकीचे इन्ग्रेडियंट्स टाकणार आहोत. सर्व भाज्या एकदम व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर आपण याला 2 मिनिटासाठी कुक करायला ठेवणार आहोत. आणि तोपर्यंत जे मी इडलीचे 2 भांडे साईडला काढून ठेवले होते थंड होण्यासाठी. तर इडली व्यवस्थित थंड झालेली आहे. तर आपण याला मोल्डमधनं काढून घेऊया, कारण की जास्त वेळ बाहेर ठेवल्याने ते वरून ड्राय होणार आणि थोडे कडक होतील. तर म्हणून मी काढून घेतले आणि त्याला व्यवस्थित कवर करून ठेवून दिलं आहे. आणि इथे माझ्या भाज्या पण थोड्याफार शिजून झाल्या आहेत. तर मी सगळ्यात शेवटी टोमॅटो टाकलेला आहे. आणि आपले जे बेसिक स्पाइसेस आहेत हळद, तिखट पावडर, धने पावडर, त्याच्यानंतर सांबार मसाला टाकलेला आहे.
सर्व मसाले व्यवस्थित परतून झाल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये आपण जी डाळ शिजवून ठेवलेली होती ती डाळ याच्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि त्याच्यानंतर जसं तुम्हाला कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही याच्यात पाणी ॲड करा. आणि नंतर आपण सगळ्यात शेवटी याच्यात ॲड करणार आहोत चवीनुसार मीठ. आणि आता जो सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे ते आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे, ते म्हणजे चिंचेचं पाणी. आणि त्याच्यानंतर थोडंसं आंबटपणा बॅलन्स करण्यासाठी थोडंसं गूळ ॲड करणार आहोत. याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर स्लो गॅसवर याला व्यवस्थित बॉईल होऊ द्यायचं आहे. जेवढा छान तुमचा सांबार बॉईल होईल तेवढी त्याला अप्रतिम चव येईल. आणि इथे तुम्ही बघू शकता की सांबारला एकदम छान बॉईल आलेलं आहे. आता 10-15 मिनटं झाले होते आणि सांबार एकदम व्यवस्थित रेडी झालं आहे. आता तर सगळ्यात लास्टला मी याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि इथे आपला सांबार रेडी आहे सर्व करायला. तर सकाळी जेव्हा मी उठले होते तेव्हाच मी उडदाची पांढरी डाळ आहे ती भिजत घातलेली. विचार केला जर डाळ व्यवस्थित भिजली तर आपण याचे मेदूवडे पण करून घेऊया. आणि गरम पाण्यामध्ये भिजत घातल्यामुळे जोपर्यंत माझी ही सगळी तयारी झाली तोपर्यंत डाळही व्यवस्थित भिजलेली होती. तर मी याला पटकन वाटून त्याचं मेदूवड्याची तयारी सुरू केली. आणि यात मी ॲड केलेला आहे मीठ, काळी मिरी, कांदा, कोथिंबीर आणि थोडंसं खिसलेलं आलं. आता हे सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहेत. आणि सर्व तयारी झाल्याच्या नंतर आपण याला पाण्याच्या साहाय्याने तुम्ही बघू शकता जसं दाखवल्याप्रमाणे याला व्यवस्थित असं एकदा राऊंड शेप देऊन त्याला मध्ये एक भोग पाडायचं आहे आणि आपल्याला तळण्यासाठी आपले मेदूवडे रेडी आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता तेल आपलं व्यवस्थित छान गरम झालेलं आहे. तर एकदम हाय हीटवर न ठेवता लो मीडियम हीटवर आपल्याला तेल गरम करायचं आहे आणि त्याच्यात बनवलेले मेदूवडे टाकायचे आहेत. आणि मेदूवडे आपल्याला एकदम छान असं गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. मेदूवडा बनवताना सगळ्यात महत्त्वाच्या 2 टिप म्हणजे पहिली जेव्हा तुम्ही डाळ वाटता त्यावेळेस त्याच्यात कमीत कमी पाणी ॲड करून तुम्हाला डाळ वाटायची आहे. आणि दुसरी महत्त्वाची टिप म्हणजे जेव्हा तुम्ही हे मिक्स करता बॅटर सर्व इन्ग्रेडियंट्स टाकून तेव्हा तुम्हाला याला खूप छान असं फेटून घ्यायचं आहे जेणेकरून ते हलकं होऊन जाईल. त्याच्याने तुमचे मेदूवडे एकदम सॉफ्ट तयार होतील. अशा प्रकारे आपला संडे स्पेशल मेदूवडा, इडली आणि सांबारचा जो बेत झाला आहे तो एकदम व्यवस्थित तयार झालेला आहे. चला आता याला सर्व करूया. तो झालाय आपला ब्रंच रेडी. आता इडली बनवले आणि मेदूवडेही बनवून घेतले आता. सो चला आता एन्जॉय करते आणि अवधूतलाही विचारते की कसं झालंय. Did you like the idli? Yeah. Is it yummy? Yeah. Do you want more? Okay, let's eat more. छान झालंय. हो, idlis are really soft, fluffy. छान झालंय. सांबार पण खूप डिलिशियस झालंय. वडे ट्राय करायचे. ट्राय करतो आणि सांगतो. तर आपलं मील एन्जॉय केलं आणि त्याच्यानंतर घराची सर्व कामं आवरली. आरवचंही जेवण झालेलं होतं. सो आता झाली होती दुपार आणि आता वेळ आली होती मला कामाला जायची. आणि इथे आरव आणि अवधूत मला कामाला सोडायला निघाले आहेत. आणि तुम्ही जसं बघू शकता मित्रांनो पाऊस अजूनही थांबलेला नाही आहे आणि मुसळधार पडतोय. आणि पावसामुळे थोडंसं ट्रॅफिकसुद्धा होतं त्यामुळे थोडा उशीर झाला जायला. तर चला मित्रांनो मी तुम्हाला लवकरच भेटते घरी आल्यावर संध्याकाळी. Okay, let's go for swimming. Not running. सो हॅलो मित्रांनो, तर कालच्या नंतर भेटतोय आपण आज आहे दुसरा दिवस आणि संध्याकाळचे वाजलेत 5 आणि मी आरव आणि आम्ही सगळेजण निघालोय. पहिला सुरुवातीला जाणार आहोत लायब्ररीमध्ये, काही बुक्स रिटर्न करायचे आहेत आरवचे आणि त्याच्यानंतर मग जाणार आहोत स्विमिंगला. सो स्विमिंगला आरव आणि आरवचे पप्पा दोघं जण जातील, स्विमिंग करतील आणि मी तिथेच असेल. सो चला जाऊया, पहिला बुक्स रिटर्न करूया, लायब्ररीमध्ये जाऊया. तुम्हाला तर माहिती आहे घराच्या जवळच आहे लायब्ररी, 2 मिनिट्स ड्राईव्ह आहे फक्त. सो म्हटलं पटकन जाऊन येऊया, बुक्स पण रिटर्न करूया. बाहेरचं वातावरण बघू शकता मित्रांनो, एकदम कोरडं आणि सुंदर आहे. संध्याकाळची वेळ झाली आणि आकाशही मस्त तांबूस रंगाचं झालंय. खूप सुंदर वाटतंय आणि प्रसन्न वाटतंय बाहेर. आणि इथे आम्ही ऑलमोस्ट पोचलो आहे लायब्ररीच्या पार्किंग लॉटमध्ये. सो लायब्ररी एवढ्या जवळ आहे मित्रांनो की बोलता बोलता आपण पोचलो सुद्धा लायब्ररीमध्ये. सो आता बस गाडी पार्क करतोय आणि पटकन जाऊन आरवचे बुक्स चेंज करायचे आहेत आणि तिथेच त्याला नवीन बुक्स पण घेऊया. आता तो कंटाळला आहे ते जुने बुक्स रीड करून करून. सो त्याच्यासाठी नवीन बुक्स घ्यायचे आहेत.
तर मित्रांनो, इथे लायब्ररीच्या बाहेर सुद्धा काही ड्रॉप बॉक्सेस आहेत. जर लायब्ररी बंद असेल काही वेळा तर तुम्ही तिथेही ड्रॉप करू शकता तुमचे बुक्स. आणि इथे आतमध्ये पण आहे. आणि ही आरवची सगळ्यात फेवरेट ॲक्टिव्हिटी आहे. आल्याच्या नंतर त्याला त्याचे बुक्स ड्रॉप करायला खूप आवडतात इथे. आणि याच्यापेक्षा सगळ्यात जास्त आवड असते नवीन बुक सिलेक्ट करण्याची. Oh, so much of mud. Oh yeah. Someone was playing with the mud, it seems. Boy, let's go. सो आलोय आम्ही आता. आणि आतमध्ये पण ड्रॉप बॉक्सेस आहे जसे मी तुम्हाला दाखवले आणि बाहेर पण आहेत. तर इन केस जर तुम्हाला बुक्स घ्यायचे नसेल तर तुम्ही बाहेरच्या ड्रॉप बॉक्समध्ये पण ड्रॉप करू शकता. आणि नंतर मग आतमध्ये पण आहे. तर आरवने आपले बुक्स ड्रॉप केले तिथे. आणि लायब्ररी आणि स्विमिंग पूल दोन्ही ठिकाणी जो स्विमिंग पूलचा एरिया आहे आणि आता इथे लायब्ररीमध्ये जिथे बुक्स वगैरे घेतो तिथे ॲक्च्युली मोबाईल अलाउ नाही आहे. सो त्यामुळे काही शूट करता येत नाही. म्हणून जास्त काही रेकॉर्ड नाही केलं आतमधलं. आणि आता चाललोय स्विमिंग पूलला. तर स्विमिंग पूल दोन्ही बाजूबाजूलाच आहेत. सो आता चाललोय स्विमिंग पूलला. ॲक्च्युली इथे आलेले शॉपर्स ड्रग मार्टमध्ये खूप दिवस झाले. मॉइश्चरायझिंग क्रीम पण संपलं आहे, मॉइश्चरायझर पण संपलं आहे. सो नाईट क्रीममध्ये घेतले मी ओलेचं हे रेटनॉल 24. आणि आता मॉइश्चरायझर पण बघते इथे. तर मी तरी आतापर्यंत कॉमन हे सिटाफिलचंच यूज करते. तर मी दुसरं ऑप्शन बघत होते माझ्यासाठी, पण मला हेच बेस्ट वाटतं आहे. तर सध्या विचार करते हेच घेऊ. Bus. Yes. Do you want to get grapes? Yeah. Can you ask Mama? Do you want grapes? हॅलो मित्रांनो, तर आम्ही घरी आलेलो आहोत. सध्या चाललोय घरी आणि थोडीफार विंडो शॉपिंग केली स्विमिंगच्या नंतर. त्याच्यानंतर आम्ही गेलेलो शॉपर्स ड्रग मार्टमध्ये जसं तुम्ही बघितलं मला. तिथे मग मी ही नाईट क्रीम घेतली आहे माझ्यासाठी. आणि मॉइश्चरायझर संपलेलं खूप दिवसापासून, म्हणजे इंडियाला जायच्या आधीपासूनच संपलेलं. तर ते पेंडिंग होतं, आज घ्यायचं उद्या घ्यायचं. सो वेळ आले आणि फायनली मग आम्ही घेऊनच आलोय मॉइश्चरायझर पण. आणि त्याच्यानंतर हे टिंटेड लिप बाम आणलेलं आहे मी एक. हे नवीनच आणलंय मी, ट्राय करणार आहे. आणि अवधूतने अवधूतसाठी घेतलंय. सो बस. आणि त्याच्या व्यतिरिक्त थोडंफार सॅलडचं सामान घेतलंय अवधूतसाठी. आणि नंतर मग आता घरी आलो. मित्रांनो, जवळपास हा व्लॉग आपला कालपासून चाललेला होता आणि आज संध्याकाळ झाले. तर थोडंसं ना लाईटचा घरात प्रॉब्लेम झाला आज सकाळी. सो त्यामुळे मला जास्त काही शूट करता नाही आलं. तर म्हणून माझा व्लॉग राहिला होता. तर आता मी हा व्लॉग लवकरच एडिट करेन तुमच्यासाठी आणि लवकर पोस्ट करेन. तोपर्यंत तुम्हाला माहितीच आहे काय करायचं. या व्हिडिओला खूप लाईक करायचंय, शेअर करायचंय आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाहीये. तर आपण भेटूया लवकरच नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय बाय.